नमस्कार. सखी सह्याद्रीच्या आजच्या भागात आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. आपल्या कार्यक्रमातनं आपण नेहमीच नवनवीन विषय आणि त्या विषयांचे तज्ज्ञ यांचा परिचय करून घेत असतो. आजही अशाच एका पाहुण्यांना आपण स्टुडिओत आमंत्रित केलेलं आहे. आजच्या कार्यक्रमाचं शीर्षक आहे कवच बालसुरक्षेचं आणि आजचे पाहुणे आहेत संगीता गडवार. संगीताताई ह्या हिंगणघाट पंचायत समिती इथं रिसोर्स पर्सन विषय साधन व्यक्ती म्हणून कार्यरत आहेत. संगीताताईंचा बालक आणि त्यांच्या जागृती करणे हा आवडीचा विषय आहे. सध्या त्या हिंगणघाट पंचायत समिती इथं बालरक्षक ही भूमिका साकारतात आहेत. असं म्हणतात मुले ही देवाघरची फुले, पण ही फुले अशीच टवटवीत ताजीतवानी आणि निर्दोष राहण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी हेच आपण आजच्या तज्ज्ञांकडून जाणून घेणार आहोत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. संगीताताई, स्टुडिओत आपलं खूप खूप स्वागत आहे. नमस्कार. तुम्ही विषय साधन व्यक्ती म्हणून काम करत आहात. तर विषय साधन व्यक्ती हा विषय किंवा हे आमच्यासाठी जरासं नवीन आहे. तर काय असतं हे विषय साधन व्यक्ती आणि त्याचं काय काम असतं हे आम्हाला थोडक्यात सांगा. विषय साधन व्यक्ती ही सर्व शिक्षा अभियान अंतर्गत निर्माण केलेली एक पोस्ट आहे, एक पद आहे आणि या पदावर मी काम करते आहे. पण ताई मला तुम्हाला सांगायला आवडेल की मी यापूर्वी एक शिक्षिका आहे. हो हो. आणि मी 10 वर्ष ॲज अ शिक्षिका म्हणून काम केलेलं आहे. आणि त्यानंतर म्हणजे असं 98 ते 2006पर्यंत 6-7पर्यंत मी सेंट जॉन इथे होती ॲज अ शिक्षिका म्हणून. त्यानंतर मी पंचायत समिती हिंगणघाटमध्ये म्हणजे जिल्हा परिषद वर्ध्याला सर्व शिक्षा अभियान अंतर्गत साधन व्यक्ती अर्थात विषय साधन व्यक्ती किंवा रिसोर्स पर्सन म्हणून काम करते आहे. ही माझी नंतरची भूमिका आहे, ती आजही सुरू आहे. पण माझा पिंड आहे ना हा मूळ शिक्षकाचा आहे. बरं. मी अगदी लहान असताना जेव्हा आपण खेळतो त्यावेळेस मी आमच्या खेळामध्ये भूमिका अभिनय असताना शिक्षिकेची भूमिका करायची. त्यानंतर जेव्हा मी 12वी पास आउट झाले तर 12वी पास झाल्याबरोबर 2 मुलांना मांडीवर घेऊन शिकवलं. कारण ती आवड होती ना पहिलेपासून, मुळातली आवड. मग ती त्यांना शिकवताना त्यांना मांडीवर घेऊन बसायचं. KGची मुलं होती ती. मला जो छंद आहे तोही जोपासला जायचा आणि मला अर्थार्जन पण व्हायचं. आणि या पद्धतीने मी माझं शिक्षकी पेशाचं कार्य अगदी 12वी नंतर सुरू केलं. लग्न झाल्याबरोबर इथे सेंट जॉन इथे जॉईन केलं. पहिल्या वर्षी जेव्हा मी रिझ्यूम दिला तेव्हा त्यांनी मला बोलवलं आणि जॉईन व्हायला सांगितलं. ज्या दिवशी मला जॉईन व्हायचं होतं त्या दिवशी माझ्या मुलाला ताप आला आणि तो फक्त केवळ 2 महिन्याचा होता. तर मी त्यावेळेस त्यांना कळवलं की नाही आता मला करायची नाही नोकरी, माझ्या मुलाला ताप आलेला आहे, मी यावर्षी नोकरी आपल्या इथे करणार नाही. सेम रिझ्यूमवर दुसऱ्या वर्षी त्यांनी मला बोलवलं आणि दुसऱ्या वर्षी त्यांनी मला म्हटलं की तुम्ही मागच्या वर्षी बोलल्या होत्या की यावर्षी मला करायची नाही, तुमची यावर्षी करण्याची इच्छा आहे का? मागल्या वर्षी तर तुम्ही केली नाही. म्हटलं हो करेल, पण माझी एक अट आहे की मग एकतर मी पार्ट टाईम जॉब करेल, फुल टाईम करणार नाही, दुसरा माझा मुलगा माझ्यासोबत असेल. तर त्यांनी माझ्या त्या दोन्ही अट मान्य केल्यात आणि मी सेंट जॉनमध्ये जवळपास 9.5 ते 10 वर्ष
नोकरी केली. त्यानंतर इकडे विषय साधन व्यक्ती म्हणून वळले. अच्छा. सेंट जॉनमध्ये नोकरी करताना खूप खूप मजा आली. 72 विद्यार्थी त्यावेळेस माझ्या वर्गात असायचे. ॲक्च्युली 72 ही खूप स्ट्रेंथ झाली. बरं. तेवढे विद्यार्थी असायचे. त्यानंतर मग मी इथे जिल्हा परिषद अंतर्गत जागा निघाल्या. माझ्या मिस्टरांना नेहमी वाटायचं की ही इतक्या डेडिकेशननी डिव्होशननी जे काम करते आहे ना, ती सेंट जॉनमध्ये ते श्रीमंतांच्या मुलांसाठी काम होत आहे. हे तळागाळातल्या गरिबांच्या मुलांपर्यंत हिचं काम गेलं पाहिजे, त्यांची मनापासून इच्छा होती. म्हणून त्यांनी मला ही जिल्हा परिषदच्या जेव्हा जागा निघाल्या त्यांनी माझी स्वतःच फॉर्म भरला, मला परीक्षेला घेऊन गेले आणि मला ही आजचं जे पद आहे विषय साधन व्यक्ती ते मिळालेलं आहे आणि ते मी खूप छान पद्धतीने करते आहे. ॲक्च्युली तुम्ही म्हटलं की हे नवीन आहे. नवीन नाही, हे जवळपास मलाच 17 वर्ष झालेली आहे. हे जुनंच पद आहे आणि ह्यात खूप फास्ट काम करायला तुम्हाला चान्स आहे. अच्छा. कारण तुम्ही का पंचायत समिती, अख्खी पंचायत शाळेमध्ये म्हटलं तुम्हाला एक शाळा असणार, तुम्ही एका शाळेत काम करणार, पण इथे तुम्हाला पूर्ण तुमची पंचायत समिती आहे. तुम्ही केवळ पंचायत समिती लेवलवरच नाही तर तुम्ही जिल्हा लेवलवर पण इथे काम करता. कारण आणि राज्य लेवलवर म्हणजे केवळ पंचायत समिती नाही तर जिल्हा राज्यापर्यंत तुम्ही यातनं जाऊ शकता. इथे कसं असतं ना की शाळा आणि ऑफिस यांच्यामधला आम्ही दुवा आहोत. शाळेतील शिक्षकांच्या ज्या अडचणी आहेत त्या जाणून घेणे आणि त्या सोडविण्याच्या दृष्टीने प्रयत्न करणे. तसंच उद्बोधन कार्य असतं, उद्बोधन वर्ग घेणे, कार्यशाळा अरेंज करणे किंवा प्रशिक्षण. सगळ्यात महत्त्वाचं जे जे नवीन कार्यक्रम शासनाद्वारे राबविले जातात ते शाळेपर्यंत कसे पोचतील, शिक्षकांपर्यंत कसे पोचतील ते आमच्या माध्यमातून पोचविले जातात. अशी हे साधन व्यक्ती म्हणून माझी भूमिका आहे. अच्छा. म्हणजे मीडिएटरचं काम साधारण मीडिएटर म्हणण्यापेक्षा मीडिएटर पण तुम्ही म्हणू शकता, पण त्याहीपेक्षा जे शासनाचे प्रयोग आहेत, जे शासनाचे कार्यक्रम आहेत ते डायरेक्ट तर पोचणार नाही ना, ते त्यांच्यापर्यंत पोचवायसाठी आम्ही आहोत. आम्हाला प्रशिक्षित केलं जातं, मग आम्ही शिक्षकांना प्रशिक्षित करतो. केवळ प्रशिक्षण घेणे आणि प्रशिक्षण देणे एवढंच नाही तर त्यानंतर ते शाळेमध्ये व्यवस्थित राबविलं जात आहे की नाही, तिथे त्यांना काही मदतीची गरज आहे का, म्हणजे आम्ही एक मदतीचा हात म्हणून सुद्धा काम करत असतो. खूप छान अशी आमची भूमिका आहे आणि खूप चांगलं कार्य आहे यात. अच्छा. बरं बरं. यासोबतच आपण बालरक्षक ही भूमिका साकारतात आहेत, तर ती कशी आणि कधीपासून सुरू झालं ते काम? शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव सन्माननीय नंदकुमार साहेब यांनी एक चळवळ सुरू केली आणि ती चळवळ होती शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी. शाळाबाह्य विद्यार्थी शाळेत आले पाहिजेत, टिकले पाहिजेत आणि गुणवत्तापूर्वक शिकले पाहिजे म्हणून त्यांनी हैदराबाद येथे शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी काम करत असलेल्या संस्थेचा सखोल अभ्यास केला आणि तिथे जे लोक काम करत होते त्या लोकांना बालरक्षक म्हटलं जायचं, कारण ते स्वयंस्फूर्तीने स्वयंप्रेरणेने काम करत होते. आणि तीच सेम चळवळ त्यांनी महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि त्यांनी एक सगळ्यांना रजिस्ट्रेशन म्हणजे शिक्षण विभागात काम करणारे सर्व शिक्षक, अधिकारी या सर्वांना आणि त्याही व्यतिरिक्त जे समाजामध्ये असणारे जे संवेदनशील मनाचे लोक आहेत त्यांनी रजिस्ट्रेशन स्वतःचं केलं की मला हे शाळाबाह्य विद्यार्थी जे आहेत, जे शाळेत जात नाही, जे शाळेच्या प्रवाहात नाही, त्यांना शाळेच्या प्रवाहात आणायचं आहे आणि त्यासाठी स्वयंप्रेरणेने काम करायचं आहे. तशी स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्यांची एक शृंखला तयार केली आणि ते जे स्वयंप्रेरणेने काम करत आहेत यांना बालरक्षक असं म्हटलं जातं. अच्छा. बरोबर आहे. तर हे जे बालरक्षकाचं काम आहे ते फक्त शैक्षणिक लेव्हलवरच असतं की आणखीन काही जनजागृती असते त्याची? बालरक्षकाचं काम ॲक्च्युली माझं कसं सुरू झालं हे पहिले मी तुम्हाला सांग. चालेल चालेल. सन्माननीय नंदकुमार साहेबांनी ही चळवळ महाराष्ट्रामध्ये सुरू केली आणि महाराष्ट्रामध्ये ही चळवळ सुरू केल्यावर जसं हैदराबादमध्ये ही जे मंडळी काम करायची यांना बालरक्षक म्हटलं जायचं, ते सेम नाव इथे महाराष्ट्रामध्ये स्वयंप्रेरणेने काम करणाऱ्या लोकांना, स्वयंप्रेरणेने मुलांसाठी काम करणाऱ्या लोकांना त्यांनी बालरक्षक हे नाव दिलं आणि बालरक्षकांनी हे काम महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या पद्धतीने केलं. यासाठी समता कक्षाची निर्मितीसुद्धा विद्याप्राधिकरणमध्ये करण्यात आली. त्या अंतर्गत
समता कक्ष हे मुलींच्या शिक्षणासाठी, शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी, शाळा व्यवस्थापन समितीसाठी कार्य करतं. जे त्यांनी काय केलं, मग शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी काम करणाऱ्यांचं रजिस्ट्रेशन केलं. त्यामध्ये सर्व अधिकारी, शिक्षक आणि समाजामधील समाजामध्ये जो पण घटक आहे की ज्याला वाटतं की मी शाळाबाह्य मुलांसाठी काम करायला पाहिजे, त्यांनी आपलं रजिस्ट्रेशन केलं आणि ही मोहीम सुरू झाली. मी स्वतःचं सुद्धा एक रजिस्ट्रेशन केलं आणि यांच्यामध्ये सामील झाले. तिथून माझं शाळाबाह्य मुलांसाठीचं काम सुरू झालं. समता कक्षाअंतर्गत सन्माननीय डॉक्टर शोभा खंदारे मॅडम ज्या उपसंचालक होत्या विद्याप्राधिकरणच्या, सन्माननीय डॉक्टर प्रभाकर क्षीरसागर सर समता कक्षाचे प्रमुख होते, यांनी विविध कार्यशाळा आयोजित केल्या. या विविध कार्यशाळेमध्ये काय झालं की महाराष्ट्रामधनं सगळ्या जिल्ह्यातले लोक जे स्वयंप्रेरणेने काम करायला तयार होते त्यांना एकत्र बोलवलं आणि त्यांनी समस्या जाणून घेतल्या की मुलं शाळाबाह्य का होतात. प्रत्येक जागेवरची समस्या वेगळी आणि विदर्भाची समस्या वेगळी तर मराठवाड्याची समस्या वेगळी. ह्या सगळ्या समस्या जाणून घेऊन मग त्यांची उकलसुद्धा करण्यासाठी त्यांनी विविध कार्यशाळा आयोजित केल्या. त्या कार्यशाळेमध्ये मी नेहमी सहभाग घेतला आणि ते काम माझ्या हिंगणघाटमध्ये सुरू केलं. माझ्या हिंगणघाटमध्ये कामाची सुरुवात झाली कलोडे वस्तीपासून. कलोडे ही एक अशी वस्ती आहे जिथे बाहेरून लोक येतात आणि राहतात. या वस्तीमध्ये सगळं अस्वच्छता किंवा एक तुम्ही समजू शकता वस्तीमध्ये कशी अवस्था असते त्या पद्धतीची ती वस्ती. तिथे पण मुलं शाळेत जायला तयार नसलेले. आणि मग मी काय केलं की माझे सहकारी होते नरेश वाघ, ते टीचर आहेत, शिक्षक आहेत, त्या सरांच्या मदतीने रात्री संध्याकाळला 7:30 वाजता आम्ही ती झोपडपट्टी अक्षरशः प्रत्येक घरात जाऊन हुडकून काढली आणि तिथली मुलं शोधली. तर त्यावेळेस आम्हाला 11 मुलं मिळाली जी शाळेत जात नव्हती. त्या मुलांना आम्ही शाळेमध्ये दाखल करून घेतलं. इथून कामाची सुरुवात झाली. अच्छा, पण म्हणजे ही झाली शाळाबाह्य मुलं. तर शाळेत जाणारी जी रेग्युलर मुलं असतात त्यांची तिथं ॲडमिशन झालेली असते आणि त्यांच्यासाठी काही रूल्स असतात. तर हे जे शाळाबाह्य मुलं आपण जे उल्लेख करतो आहे त्यांच्यासाठी पण अशा काही स्कीम्स आणि त्यांचे रूल्स असतात का? हां, तर शाळाबाह्य मुलं का होतात ते पण पहिले बघू. मूल शाळाबाह्य यासाठी होतं, एक तर त्याला शाळेमध्ये शिकण्यामध्ये इंटरेस्ट नसेल म्हणून तो शाळेत यायला टाळतो, किंवा घरीची परिस्थिती अशी नसते की त्यांनी शाळेत जावं म्हणून तो शाळेत येणं टाळतो. आपल्या लहान बहीण भावंडांना सांभाळायसाठी कधी तो घरीच थांबतो. बरोबर. तर कधी आई-वडील स्थलांतरण करतात आणि त्यामुळे तो त्यांच्यासोबत जातो. तर अशा वेगवेगळ्या पद्धतीने मूल शाळाबाह्य होत असतं. मग त्यासाठी स्कीम्स आहेत, त्यासाठी आम्ही काम पण करतो की मूल शाळाबाह्य राहू नये, शाळेत यावं म्हणून. आणि एक शिक्षण हमी कार्ड म्हणून शासनाचं आहे. ते शिक्षण हमी कार्ड जर आपण दिलं तर मूल शाळाबाह्य होऊ शकत नाही. आपण बघतो की बरेचदा मूल का शाळाबाह्य होतं, कधी मिस्टर मिसेसचं पटत नाही. बरोबर. तर ती आपला मिस्टरांना सोडून निघून जाते माहेरी आणि मुलाला घेऊन जाते. त्यावेळेस तिला अजिबात चिंता नसते की माझ्या मुलाचं काय होईल, पुढचा विचार नसतो. पण मूल तर शाळाबाह्य होतं ना. मग त्यासाठी शिक्षण हमी कार्ड आहे. म्हणजे तुमचे प्रॉब्लेम तर सोडवायला आपण तेवढे काही सक्षम नाही, पण तुमच्या मुलाचं शिक्षण मात्र आपण अबाधित ठेवू शकतो. तर शिक्षण हमी कार्डच्या सहाय्याने तो मूल कंटिन्यू शिकत राहू शकतो. किंवा बरेचदा काही लोक स्थलांतरण करतात शेतीच्या कामासाठी, कारखान्यामध्ये काम करण्यासाठी. अशा वेळेस सुद्धा जेव्हा ते आपल्या मुलांना घेऊन गाव सोडून जातात तर त्यांनी शिक्षण हमी कार्डचा वापर करावा. म्हणजे त्यांचं मूल कंटिन्यूअस शिकत राहील. पहिल्या शाळेत जिथून ते जातात त्या शाळेकडनं शिक्षण हमी कार्ड घ्यावं आणि ज्या गावाला ते जात आहे तिथल्या शाळेमध्ये ते शिक्षण हमी कार्ड द्यावं आणि मुलांना कंटिन्यू शिक्षणाच्या प्रवाहात ठेवावं. शिक्षण हमी कार्ड हे त्या शाळाबाह्य मुलांना शाळेमध्ये ॲडमिशन करून देते. शिक्षण म्हणजे त्यांना कंटिन्युएशनमध्ये देते. हा विषय आपण असा सुरू ठेवूया. कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. दर्शको हो, कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. विश्रांतीनंतर पुन्हा आपलं सगळ्यांचं एकदा स्वागत आहे. संगीताताई, आपण विश्रांतीपूर्वी शाळाबाह्य मुलं आणि त्यांच्यासाठी जी हमी योजना कार्ड आहे, शिक्षण हमी कार्ड, शिक्षक हमी कार्ड, त्याबद्दल बोलत होतो. तर त्याबद्दल सांगा. स्थलांतरण
थांबवणं जर शक्य नसेल तर विद्यार्थी हा शाळाबाह्य होऊ नये म्हणून शिक्षण हमी कार्डची योजना आहे. जेव्हा तो शाळा सोडतो त्या शाळेमधनं त्यांनी शिक्षण हमी कार्ड घ्यावं आणि तो ज्या गावाला जाणार ती प्रत्येक गावाला शाळा आहे, त्या गावामध्ये गेल्यावर त्या नजीकच्या शाळेमध्ये त्यांनी आपलं शिक्षण हमी कार्ड द्यायचं आणि आपलं शिक्षण कंटिन्यू ठेवायचं. म्हणजे तो विद्यार्थी कधीच शाळाबाह्य होऊ शकत नाही. जर शिक्षण हमी कार्डचा वापर केला तर एकही विद्यार्थी जी मधातनं शाळा सोडून जातात ती शाळाबाह्य होऊ शकणार नाही, कुठल्याही कारणाने का असू ना. कारण जिथे जातील तिथे शाळा तर आहेच. शाळा आहे म्हणजे शिक्षण आहे. ज्या शाळेत जाईल त्यांनी त्यांचं शिक्षण कंटिन्यू राहील. म्हणजे आपला समाज जास्तीत जास्त शिक्षित व्हावं यासाठी तुम्ही ते कार्य करत आहेत. हे शासनाची योजना आहे. अच्छा, हो, शासनाची, अर्थातच शासनाची योजना आहे. तर हे सगळं करताना तुम्हाला काही अनुभव येत असतील, कारण तुम्ही आत्ताच बोललात की आम्ही म्हणजे रात्री पण त्या वस्त्यांमध्ये जायला लागतं. तर काय अनुभव आले ते सांगा. अनुभव तर सगळ्यात पहिले की मी सेंट जॉनमध्ये असताना एक सोफोस्टिकेटेड टीचर होती, एका विशिष्ट वर्गासाठी काम करणारी. पण जेव्हा मी बालरक्षक झाली तर माझ्यासाठी प्रत्येक मूल, मग ते किती वरच्या घराण्यातलं असो किंवा झोपडपट्टीतलं असो, माझ्यासाठी एका लेवलवर समांतर. ही माझी सगळ्यात पहिले तर दृष्टी बदलली. असं म्हणतात की दृष्टी बदलली की सृष्टी बदलते. तर हा तर पहिला अनुभव माझा की माझ्यात स्वतःमध्ये झालेला चेंज. त्याच्यानंतर दुसरं म्हणाल ना तर हे काम करताना खूप छान छान अनुभव आले, मस्त अगदी. पण एक सांगण्यासारखा अनुभव आहे एका शाळेच्या एका विद्यार्थिनीचा मी तुम्हाला सांगते. मुस्कान नावाची एक विद्यार्थिनी होती. आम्हाला शाळा भेटी द्याव्या लागतात. माझ्या प्रोफेशनमध्ये विषय साधन व्यक्तीला बऱ्याच शाळा भेटी ही सतत असतात. हा आमचा पार्ट आहे, एक दैनंदिन जीवनाचा पार्ट म्हणजे शाळा भेटी. तर शाळा भेटी देत असताना संकलित मूल्यमापन चाचणी दुसरी याच्या अंतर्गत शाळा भेटी होती. आणि त्या आंबेडकर शाळेमध्ये मी गेली असता तिथे एक मुलगी वर्षभर आलेली नव्हती, कारण तिने पहिली पण चाचणी दिली नव्हती आणि दुसरी पण नाही. तर मी विचारलं सरांना की असं का, तर म्हणे की ही शाळा सोडून गेलेली आहे. मग सरांना म्हटलं मी की जर शाळा सोडून गेलेली आहे तर मग हिने आपलं लिव्हिंग सर्टिफिकेट घेऊन जायला पाहिजे होतं. तर ते म्हणाले नाही, त्यांनी लिव्हिंग सर्टिफिकेट काही नेलेलं नाही आहे. मग ती शाळा, मी म्हटलं ती शाळेत शिकत नसेल. ते म्हणाले नाही शिकत आहे म्हणताय, तिची आत्या सांगत आहे की ती शाळेत शिकत आहे. मग आम्ही गेलो तिच्या घरी. तर जी हिस्ट्री समोर आली ती अशी होती की ते गडचिरोली जवळ एक गाव होतं छोटंसं, त्या गावामधली ती मुलगी होती. तिच्या बाबांनी तिला शाळेत शिक्षणासाठी हिंगणघाटला टाकलेलं होतं आंबेडकर शाळेमध्ये. आणि तिच्या आत्याने सांगितलं की म्हणे त्या शाळेत ती फक्त मराठी शिकते. अच्छा, वहाँ पे उर्दू वगैरह पढ़ाते नहीं और हमारे बच्चे को धर्म की शिक्षा कैसे आएगी, इसलिए हमने उसको मदरसा में डाला. पण मग मी म्हटलं ठीक है ना, कोई बात नहीं, अगर वो वहाँ पढ़ रही है, उसका स्कूली शिक्षा अगर उसकी कंटिन्यू है तो मदरसा में जाए तो कोई दिक्कत नहीं, पर स्कूली शिक्षा होनी चाहिए. आप मुझे मौलवी साहब का नंबर दीजिए. मग त्यांनी मला नंबर दिला. तर मी त्यांना फोन करून विचारलं, म्हटलं इसकी आपने लिव्हिंग सर्टिफिकेट लेके नहीं गए हो, तो दारुल मदरसा आहे तो अमरावतीचा. तर तो बोले, त्यांच्या बोलण्यातनं माझ्या लक्षात आलं की ती शाळेत जात आहे असं त्यांनी सांगितलं, पण जे कन्फ्युजन आलं की ती शाळेत जात नाही आहे. मग मी त्यांना म्हटलं की आपने ऐसा क्यों किया कि आप बोल रहे हैं कि वो तो स्कूली शिक्षा पढ़ रही है ऐसे, तो आप मेरे को डिटेल्स क्यों नहीं दे रहे उस स्कूल के, वो पोर्टल पे उसका नाम क्यों नहीं आया, यहाँ से उसका नाम क्यों नहीं निकल रहा, अगर वो स्कूल से रिक्वेस्ट आनी चाहिए. तर त्यांना म्हटलं मी तर ती रिक्वेस्ट आलेली नाही आणि इथनं नाव तिचं कमी झालेलं नाही, म्हणजे नक्कीच ती शाळाबाह्य आहे. मग ही सगळी परिस्थिती मी तिच्या वडिलांना कळविली. तर म्हटलं की तिच्या आत्याकडनं नंबर घेतला. म्हटलं भैया आपकी इच्छा क्या है, बच्ची पढ़े या सिर्फ धर्म की शिक्षा ले. तर ते म्हणे नहीं, हमें बच्ची को पढ़ाना है. तर म्हटलं भैया आपको एक बात बताओ क्या, वो बच्ची स्कूल में नहीं जा रही, आप थोड़ा इन्क्वायरी करो, थोडी चौकशी करो. म्हणजे मराठीत सांगितलं त्यांना, सांगते तुम्हाला की मी त्यांना सखोल चौकशी करायला लावली. जेव्हा त्यांनी चौकशी केली तर त्यांच्या सुद्धा ते लक्षात आलं की आपली मुलगी शाळेत जात नहीं है. आणि मग मी त्यांना सांगितलं की भैया देखो मुझे भी आप बहन समझो और उसको
हम वहाँ से निकालेंगे और हम उसको स्कूल में डालेंगे. मग तिला आम्ही शाळेत तिथनं काढलं मदरशामधनं आणि ती आज छान उर्दू शाळेमध्ये शिकते आहे आणि शालेय शिक्षण सुरू आहे. हा एक अनुभव झाला. एक अनुभव तर असा आहे की डॉक्टर अब्दुल कलाम साहेब यांच्या जन्मदिवसाच्या वेळेला मी एका शाळेत गेली, उर्दू शाळेमध्ये गेली. तर तिथे त्या मॅडमने मला सांगितलं की मैडम यहाँ पे एक झोपड़ा आया है, वहाँ के बच्चे स्कूल में नहीं जाते, ऐसा मेरे को ध्यान में आया. बोले चलते क्या आपण जाके देखेंगे. म्हटलं हां क्यों नाही. मग आम्ही जाऊन बघितलं तर ते चाकू सुरीला धार लावणारं कुटुंब होतं. अरे बाबा. हां, आणि त्या कुटुंबामध्ये 8 मुलं होती. वडील नव्हते, वडिलांचा मृत्यू झालेला होता. आई कुटुंब प्रमुखाची भूमिका बजावत होती आणि 5 मुलं अशी होती की ज्यांची शाळेत जाण्याचं वय ओलांडून गेलेलं होतं आणि 3 मुलं अजूनही शाळेत येण्याच्या प्रवाहातली होती. पण 8ही मुलांपैकी एकाही मुलांनी शाळेची पायरी ओलांडली नव्हती आणि परिस्थिती फारच हालाकीची, अगदी दयनीय अवस्था. मग तिथे त्या 3 मुलांना, त्यांच्या 2 मुली आणि 1 मुलगा, ह्यांना मी शाळेमध्ये दाखल केलं आणि ती मुलं शाळेत शिकत आहे. तो वाचन प्रेरणा दिवस होता आणि त्या खऱ्या अर्थाने वाचन प्रेरणा दिवस सेलिब्रेट झाला असं मला वाटलं. असे खूप सारे अनुभव आहेत. म्हणजे एकूणच आव्हानात्मकच काम आहे म्हणायला लागेल. हे काम आव्हानात्मक आहे, पण आव्हानात्मक काम म्हणून स्वीकारण्यापेक्षा त्याला एक आपलं आवड म्हणून जर बघितलं ना तर तुम्ही सहज करू शकता. मला आता कुठेही कुठल्या झोपडीमध्ये जायला किंवा कुठे जायला कधीही संकोच नसतो. उलट मला असं वाटतं की ते लोक खूप आपल्याला रिस्पेक्ट देतात. तीच खरी प्रेम देतात आपल्याला. तिथे फॉर्मॅलिटी नसते, आपुलकी जास्त असते. खरंच आहे, खरंच आहे. हे शिक्षण बालकांना किंवा शाळाबाह्य विद्यार्थ्यांसाठी तुम्ही करता आहात, तर हे काम तुम्ही कोरोना काळातही खूप छान केलं असं ऐकलं आहे. असं तुमचा जो अभ्यास केलेला आहे मी तुमच्याविषयीचा, त्याच्यातनं जाणवलं आहे. आणि विद्यार्थ्यांसाठी 360 अंश विकास केलेला आहे असं. तर म्हणजे काय नेमकं? कोरोना काळात खूप जर आपल्याला काही शिकवून गेलं असेल ना तर हा कोरोना काळ. अच्छा. कुणी त्याला ॲडव्हान्टेज म्हणून घेतलं तर कुणी डिप्रेशनमध्ये गेलं. बरोबर. ते प्रत्येकाच्या व्यक्तिपरत्वे ठरलेलं. हा अनुभव मला, मी जो कोरोना काळामध्ये एक उपक्रम राबवला त्यावरून आला. आपल्याला माहिती आहे की कोरोना काळामध्ये शाळा बंद होत्या. शाळा बंद होत्या म्हणजे अर्थात शिक्षण बंद नव्हतं, शिक्षण सुरूच होतं. ऑनलाईन पद्धतीने शिक्षण देणं सुरू होतं. पण मला कुठेतरी वाटायचं की यामध्ये मुलांच्या अभिव्यक्तीला कुठे वाव नाही आहे. कारण आपण जेव्हा म्हणतो शाळा, तर शाळेमध्ये त्याचा 360 डिग्री विकास हा अपेक्षित असतो. म्हणजे त्याचा सामाजिक विकास व्हावा, त्याचा शारीरिक विकास व्हावा, त्याचा भावनिक मानसिक विकास व्हावा, असं सर्व प्रकारचा त्याचा विकास व्हावा हे अपेक्षित होतं. मग इथे आता ऑनलाईन एज्युकेशनमध्ये हा सर्व विकास होणार कसा? तर मग एक कल्पना माझ्या डोक्यात आली की आपण रियालिटी शो सुरू केला तर. मग आमचे प्राचार्य तेव्हा अजूनही आहेत ते डाएट प्राचार्य डॉक्टर मंगेश घोगरे साहेब, तत्कालीन शिक्षणाधिकारी लिंबाजी सोनवणे साहेब यांच्या प्रेरणेने आणि आमचे त्यावेळेसचे जे गट शिक्षणाधिकारी होते श्री कोडापे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा वाघोली कन्या या तिथे डुंबरे मॅडम म्हणून एक शिक्षिका आहे, त्यांच्या सहाय्याने एक तो आम्ही कार्यक्रम सुरू केला. म्हणजे मनोरंजनात्मक शिकवलं मुलांना तर जास्त आवडेल हे लक्षात आलं आहे. ताई, हा विषय आपण पुन्हा कंटिन्यू करू. एक छोटासा ब्रेक घेऊया आणि नंतर पुन्हा सुरू करूया. दर्शको हो, कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा ब्रेकची. ब्रेकनंतर पुन्हा आपलं एकदा सगळ्यांचं स्वागत आहे. आजच्या कार्यक्रमाचं आपलं शीर्षक आहे कवच बालसुरक्षेचं आणि आजचे आपले पाहुणे आहेत संगीताताई गडवार. संगीताताई, ब्रेकपूर्वी जाण्यापूर्वी आपण कोरोना काळात आपण जे काम केलं, मनोरंजनात्मक जे काम केलं त्याबद्दल बोलत होतो, तर ते सांगाल? कोरोना काळामध्ये ही माझ्या मुलीची पण संकल्पना होती की तिच्याशी मी डिस्कशन केलं. ज्ञानाई गडवार नाव आहे तिचं. की गौरी, आपल्याला काय करता येईल? तर ती म्हणाली की मम्मी, आपण मुलांचे सादरीकरण घेऊ शकतो झूमच्याद्वारे. मग आम्ही त्या शिक्षिकांना सांगितलं, त्यांना म्हटलं की तुम्ही तुमच्या शाळेमध्ये जे विद्यार्थी आहे त्यांना तुम्ही ॲड करा. मी एक झूम लिंक तयार करते, तुम्हाला पाठवते आणि आपण त्याद्वारे मुलांना शिकवू.
आणि मग आम्ही वेगवेगळे विषय मुलांसमोर मांडत गेलो. जसं सपोज इतिहासमधला एखादा धडा शिकवायचा असेल तर नाट्यात्मक रूपात शॉर्टमध्ये म्हणजे थोडक्यात त्याचा सार काढून तो मुलांसमोर ठेवणे. अर्ध्या तासाला जो आपण धडा घेतो ना तो आम्ही 5 मिनिटात कसा कव्हरअप करता येईल अशा पद्धतीने मुलांसमोर ठेवणे. त्यांना क्राफ्ट, त्यांना डान्स, नृत्य, गायन म्हणजे सगळं, इवन खेळ, त्यांना कराटे कसे कराटे खेळायचे हे सगळे प्रात्यक्षिक आपण त्या कार्यक्रमामधनं घेतले. मग आता तुम्ही म्हणाल की हा कार्यक्रम कोण सादर करत होते. सुरुवातीला मी, माझी मुलगी आणि 2 टीचर चौघांनी सुरू केला. नंतर आम्ही बाहेर निघालो आणि विद्यार्थ्यांना इन केलं. अच्छा, म्हणजे हे सादरीकरण आता विद्यार्थ्यांद्वारे व्हायला लागलं. प्रार्थनेपासून कार्यक्रमाची सुरुवात व्हायची आणि शेवट धन्यवादाने व्हायचा. तर यामध्ये असा एकही सेक्टर आम्ही ठेवलेला नव्हता की ज्याच्याशी या कार्यक्रमाने म्हणजे ज्या अभ्यासक्रमाला यांनी हात नाही घातला. प्रत्येक अभ्यासक्रम कसा वेगवेगळ्या पद्धतीने इन्क्लूड करता येईल हे आम्ही बघितलं. वारली पेंटिंगचं सेशन ज्ञानाई घ्यायची, धडे छोटे करून शिकवायचे आहेत तर ते वेगवेगळे शिक्षक जॉईन झाले आणि मुलांचे सादरीकरण खूप छान व्हायचे. तर हा कार्यक्रम संध्याकाळी 7 वाजता असायचा, 7 ते 8च्या दरम्यान. म्हणजे अक्षरशः जेव्हा शाळेमध्ये शिक्षक नाही, एक तर कोरोना काळामध्ये सगळं बंदच होतं ना, तरी पण शिक्षक जायचे कारण प्रोग्राम चोकआउट करून द्यायसाठी की काय अभ्यास घ्यायचा आहे. तर शिक्षक शाळेपर्यंत पोहोचून सगळ्या आपापल्या पद्धतीने शिक्षण तर देतच होते. तर पालक यामध्ये खूप मदत करत होते. मुलं पालकांच्या समोर संध्याकाळला 7 वाजता सादरीकरण करायचे आणि इथे कुठे कट ब्रेक वगैरे नव्हता. जस्ट मुलं समोर यायचे. आम्ही त्यांना म्हणायचं, हां बेटा तू काय सादर करणार आहे. मी कविता सादर करणार आहे. तिकडून तिचा रिप्लाय यायचा, तर हां मग सादर कर बरं तुझी कविता. आणि मुलं डायरेक्ट सादरीकरण करायचे. अक्षरशः दिवाळीमध्ये तर तुम्हाला सांगते एका मुलीने मैद्याचे शंकरपाळे शरीरासाठी चांगले नाहीत म्हणून कणकीचे शंकरपाळे कसे बनवायचे याचं सादरीकरण केलं. मी तिला सांगितलं होतं की तू 5 मिनिटात सादरीकरण करशील का. ती म्हणाली हो मी 5 मिनिटांनी सगळी रेसिपी तयार करून ठेवली आणि 5 मिनिटात सांगितलं की तुम्ही कणकीचे शंकरपाळे करा, ते हेल्थसाठी चांगले असतात. आणि असा हा एका शाळेपासून सुरू झालेला कार्यक्रम हा पहिले हिंगणघाट पंचायत समितीमधल्या शाळा त्यात जॉईन झाल्या. नंतर वर्धा जिल्ह्यातल्या शाळा त्यात जॉईन झाल्या. हा केवळ जिल्हा स्तरावर न राहता हा महाराष्ट्रामध्ये ज्या ज्या शाळा इंटरेस्टेड होत्या त्या जॉईन झाल्यात. त्यानंतर महाराष्ट्रापर्यंतच न राहता हा 9 राज्यापर्यंत पोहोचला. म्हणजे 9 राज्यांमधल्या शाळा सुद्धा या कार्यक्रमामध्ये जॉईन झाल्या. आणि असं शेड्यूल ठरलेलं असायचं की कोणाचं सादरीकरण होणार. आणि प्रत्येक कार्यक्रमामध्ये आम्ही एक संवादक बोलवायचं, तज्ज्ञ व्यक्ती बोलवायचं आणि ती तज्ज्ञ व्यक्ती मुलांना मार्गदर्शन करायची. दररोज नवीन तज्ज्ञ यायचे, मुलांचं कार्यक्रम बघितल्यावर त्यांचं कौतुक करायचे आणि त्यांना नवीन काहीतरी ज्ञान देऊन जायचे. अशा पद्धतीने तो कार्यक्रम होता. आणि विशेष म्हणजे वैशिष्ट्य सांगायचं झालं तर हा प्लॅटफॉर्म रिमोटमध्ये असलेली जिल्हा परिषदची शाळा असो की ती स्टेट बोर्डची असो की CBSEची असो, मराठी मीडियम असो, हिंदी मीडियम असो, उर्दू मीडियम असो, कुठलंही बॅरियर नाही. सगळ्यांसाठी ओपन प्लॅटफॉर्म होता. आणि त्यातल्या त्यात मुलांवर बंदी नाही की तुला सादर काय करायचं आहे. फक्त त्यांना विचारायचं की तुला जे सादरीकरण करायचं आहे तू नाव दे. प्रोत्साहनच होतं. आणि प्रोत्साहन असल्यामुळे काय झालं, मुलं बोलकी झाली, मुलं बोलायला लागली. त्यांना असं वाटायला लागलं की दुसऱ्यांना आज ते झूमवर बघायचे की आज या ताईंनी सादरीकरण केलं, अरे पहिल्या वर्गातल्या मुलींनी इतकं छान सादरीकरण केलं, मग मी का नाही करू शकत. मुलांची नावं भरपूर यायला लागली. शिक्षक जुळत गेले आणि अधिकारी, सगळे अधिकारी, इवन उपसंचालकापासून तर तज्ज्ञ शिक्षकांपर्यंत सर्व या कार्यक्रमावर आले. विधीचे तज्ज्ञ आले, डॉक्टर्स आलेत. सगळ्यांनी त्यांच्या पद्धतीने जसं जसं मार्गदर्शन करता येईल तसं तसं केलं आणि मुलांनी हा कार्यक्रम खूप एन्जॉय केला. बाहेरच्या राज्यातनं ज्या मुली या कार्यक्रमामध्ये आल्या त्या खूप चांगल्या पद्धतीने समोर गेलेल्या मुलीसुद्धा होत्या. आणि त्यामुळे काय झालं ना की सगळे एका प्लॅटफॉर्मवर होते, भेदभाव नव्हता. याचं पण याला शिकायला मिळायचं. दुसऱ्या राज्यातली संस्कृती यांना ॲडॉप्ट करता आली, दुसऱ्या शाळेची संस्कृती या शाळेच्या मुलांना ॲडॉप्ट करता आली आणि खूप
चांगल्या पद्धतीने एक गप्पा गोष्टी, मी एकटीने नाही केला हा कार्यक्रम, मी परत मला सांगते की एक टीम तयार झाली होती गप्पा गोष्टीची, एक सगळे शिक्षक म्हणजे या टीमचे सहभागी, अशा पद्धतीने हा गप्पा गोष्टी कार्यक्रम खूप छान पद्धतीने चालला आणि मुलांनी खूप एन्जॉय केला, त्याला प्रतिसादही खूप छान मिळाला. म्हणजे व्यक्त होणं त्यांना एक डेअरिंग आलं त्या सगळ्यांचं बघून, एकाचं बघून दुसऱ्याला प्रोत्साहन मिळालं, अभिव्यक्तीला संधी मिळाली, म्हणूनच तर त्याला आपण 360 अंश याचा का बरं विकास म्हणतोय. कारण केवळ ऐकणे ज्ञान घेणे हे नाही ना, तर त्यांना अभिव्यक्त होता आलं पाहिजे. कराटे सारखे म्हणजे कराटेचं सेशन सुद्धा तिथे घेतलं गेलेलं आहे. कोरोनाच्या काळामध्ये कशी स्वतःची सुरक्षितता ठेवायची हे सुद्धा घेतलेलं आहे. बरोबर. असा अतिशय अप्रतिम हा कार्यक्रम होता आणि मी तर म्हणते की मला जर पुन्हा संधी मिळाली ना तर मी हा कार्यक्रम पुन्हा सगळ्या मुलांसाठी सेलिब्रेट चालू करेल. तर तो कोरोनाचा काळ संपल्यामुळे अर्थात आपला तो कार्यक्रम बंद झालेला. कोरोनाच्या काळामध्ये खूप शिकायला मिळालं आणि अशी परिस्थिती जर आली तर आपण कसं सज्ज राहू शकतो हे मला तरी या कार्यक्रमामुळे शिकायला मिळालं की नाही, कोरोना सुद्धा तुमचं शिक्षण थांबवू शकत नाही, तुमचा सर्व विकास तो घडवू शकतो. कुठलीही परिस्थिती आली, तुमच्या मनात जर इच्छाशक्ती तुमची जर स्ट्रॉंग असेल ना तर तुम्ही काहीही कुठल्याही परिस्थितीवर मात मिळवू. बरोबर. ताई, ह्या सगळ्या कामांसोबतच आपण बाललैंगिक शोषण आणि तंबाखू मुक्त शाळा या सगळ्यांसाठीही काम केलेलं आहे, अगदी तळागाळात जाऊन काम केलेलं आहे आणि त्यासाठी तुम्हाला अनेक पुरस्कारही मिळालेले आहेत, तर त्याबद्दल सांगा ना. तंबाखू मुक्त शाळा हा सलाम मुंबई फाउंडेशनचा कार्यक्रम होता आणि वर्धा जिल्ह्यातल्या सर्व शाळा त्यांना तंबाखू मुक्त करायच्या होत्या. बरं. तर हिंगणघाट पंचायत समितीची जबाबदारी त्यांनी मला समन्वयक म्हणजे आमच्या बीओनी मला समन्वयक नेमलं होतं आणि ती जबाबदारी माझ्यावर होती. तर त्यावेळेस मला जो त्यांच्याशी संपर्कात असताना अजय पिळणकर सर प्रोजेक्ट डायरेक्टर होते, त्यांच्याशी जेव्हा संपर्कात होती ना तेव्हा मला जे शिकायला मिळालं त्याचं इम्प्लिमेंटेशन मी कंटिन्युअस करत असते. म्हणजे आजही मी शाळांमध्ये मला माहिती आहे की जे एक मडकं असं तयार झालेलं आहे, म्हणजे मोठे माणसं त्यांना तर आपण सांगू शकत नाही, पण लहान मुलं जी आहे जी कच्ची मातीची आहेत त्यांना आपण एक वळण लावू शकतो. आणि त्यासाठी जर आपण काम केलं, त्यांना सांगितलं की तंबाखू हा तुझ्यासाठी चांगला नाही, तर ते नक्कीच ते तंबाखूपासून दूर राहणार. बरोबर. आणि त्यासाठी मी काम करत असते मुलांना. आणि ग्रामगीतेमध्ये राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांनी म्हटलेलं आहे की शिक्षकाच्या हातात सगळं काही आहे. त्याला आपलं ग्राम जर प्रगतीवर न्यायचं असेल तर शिक्षकांनी ठरवलं तर नेऊ शकतो, कारण उद्याची राष्ट्राची जी संपत्ती आहे ती खरी त्याच्या हातामध्ये. बरोबर है ना. आणि मग आपण मुलं जर आपल्या हातामध्ये तर त्यांना चांगलं शिकवणं, त्यांना चांगलं वळण लावणं आपलं काम आहे. तुम्ही बाललैंगिक शोषणाविषयी बोललात तर ही खूप मोठी समस्या आहे. ही अशी गोष्ट आहे की ज्याला वाचा फुटलेली नाहीये. बरोबर. कारण बरेचदा आपण बघतो ह्या गोष्टी सगळ्या घरात घडत असतात. बाहेरचा रस्त्यावरचा येऊन तुम्हाला कुणी एकदम टच करणार नाही, ती हिंमतही कुणी करणार नाही. तर ही हिंमत कोण करतो? ही हिंमत करतो तुमच्या घरातला व्यक्ती, कारण त्याला त्याचं भलं व्हावं असं वाटत असतं. नाही, बाललैंगिक शोषण म्हणजे ही अशी संकल्पना, आता लैंगिक शोषण होतं ना तर ही हिंमत कोण करतं ना, त्या लहान मुलाला टच करण्याची हिंमत कोण करणार? बाहेरचा व्यक्ती नाही करणार ना. मग जो सरावातला आहे, ज्याला भीती निघून जाते त्याच्या मनातली, तोच व्यक्ती घरातल्या मुलांचं शोषण करत असतो. बरोबर. आणि ही गोष्ट जर मुलांना कळली, त्यांना कळलं जर हे माझं म्हणजे कुठले माझे प्रायव्हेट पार्ट्स आहेत, माझे असे कोणते अंग आहे की ज्याला कुणी हात लावू नये, हे त्याला कळायला पाहिजे. बरोबर. त्याला जेव्हा हे कळलं तरच तो सावध राहील ना. म्हणून अर्पण संस्थेने वर्धा जिल्ह्यामध्ये सर्व शाळांसाठी घेतलं होतं. त्याही वेळेस मी समन्वयक होती आणि त्यावेळेस समन्वयक असताना 10 दिवस कंटिन्युअस शिक्षकांना हे ट्रेनिंग दिलं गेलं, असुरक्षित स्पर्श आणि सुरक्षित स्पर्शाच्या संदर्भात. हे मला इतकं आवडलं आणि हे ट्रेनिंग एवढं भावलं मला की मी प्रत्येक शाळेमध्ये हे काम करते. ज्या शाळेत मी जाईल तिथल्या मुलांना मी अवेअर करते. बाललैंगिक शिक्षण हा खरंच खूप मोठा विषय आहे ताई. हा विषय आपण ब्रेक नंतर बोलूया. ब्रेकची वेळ झालेली आहे. दर्शको, कार्यक्रमात वेळ झाली एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत राहा कार्यक्रम सखी सह्याद्री. कार्यक्रमात पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. संगीताताई, आपण ब्रेकला जाण्यापूर्वी बाललैंगिक शोषण याबद्दल बोलत होतो, तर त्याबद्दल आणखीन काही सांगाल आम्हाला? बाललैंगिक शोषणाविषयी मी तर सगळ्या पालकांना म्हणेल
की तुम्ही आपल्या लेकरांना जागृत करा. कारण आम्ही तर काम करतोच आहे, पण घरातनं काम व्हायला पाहिजे. म्हणून तुम्ही तुमच्या मुलांना सगळ्यात पहिले तर त्यांचे बॉडी पार्ट्स सांगा, बिलकुल लाजू नका. आणि त्यांना सांगा की हे प्रायव्हेट पार्ट्स कोणते आहे आणि यांना स्पर्श कुणीही केला पाहिजे नाही. त्यानंतर त्यांना स्पर्श ओळखायला शिकवा, सुरक्षित स्पर्श की असुरक्षित स्पर्श. जर तुम्हाला वाटलं ना की हा स्पर्श आहे हा असुरक्षित आहे, तर त्यावेळेस तुम्ही खूप जोराने ओरडा, नो, नाही म्हणून ओरडा आणि तिथून पळून जा. 3 गोष्टी जर तुम्ही ठेवल्या तर तुम्ही स्वतःला वाचवू शकता. आणि सगळ्यात महत्त्वाचा आणि शेवटचा म्हणजे जे काही तुमच्यासाठी सोबत घडतं ते ज्याच्यावर तुमचा खूप विश्वास आहे असा तुमचा सर्वात विश्वासू व्यक्तिमत्व, आई असू शकतं, बाबा असू शकतात, आजी असू शकते, आजोबा असू शकते, ज्यांच्यावर तुमचा विश्वास आहे त्यांना जाऊन सांगा की यांनी माझ्या अशा प्रायव्हेट पार्ट्सला, माझ्या अंगाला हात लावलेला आहे, ते मला आवडलं नाही. तोपर्यंत सांगा जोपर्यंत समोरची व्यक्ती तुमचं ऐकत नाही. तेव्हाच बाललैंगिक शोषण थांबवणं आपल्याला शक्य होईल. शक्य आहे, खरंच आहे. संगीताताई, या सगळ्यांसोबतच तुम्ही आणखीन एक इनर व्हील क्लब असं जे आहे त्याच्यासाठीही काम केलं, तर त्यातही बालकांसाठीच काम केलेलं आहे. हां, ॲक्च्युली मी इनर व्हील क्लबला जॉईनच झाली. तर ते जेव्हा मला कळलं की हे क्लब जे काम करतात ना, यांना एक टार्गेट येत असतं. अच्छा. आणि त्या टार्गेटवर हे काम करत असतात. मग मी जर शाळेशी कनेक्टेड आहे आणि मी जर क्लबशी कनेक्टेड राहिली तर या क्लबला जे टार्गेट्स येतात मुलांसाठीचे ते मी शाळेमध्ये राबवू शकते. आणि आज इनर व्हील क्लब ऑफ हिंगणघाटला मी CC या पदावर आहे. आणि त्यामुळे मी काय करते की यावेळेस आम्हाला, जसं यावर्षीचं आम्हाला टार्गेट आहे ASME, A फॉर ॲडोलसंट अवेअरनेस, S फॉर सेफ्टी चाइल्डहुड, ASM, M फॉर मेंटल अँड फिजिकल हेल्थ, आणि I म्हणजे इनर व्हील क्लब अँड I. म्हणजे इनर व्हील क्लबच्या मेंबरनी, तुम्ही एक इनर व्हील क्लबचे सदस्य असताना या 3साठी तुम्हाला काम करायचं आहे. मी काय करू शकते या 3 गोष्टीसाठी? मग इतकं छान जर तुमच्यासमोर टार्गेट ठेवलेलं आहे, मग हे तुम्ही शाळेमध्ये राबवू शकता ना. याचा फायदा तुम्ही शाळेतील विद्यार्थ्यांना देऊ शकता. आणि तेच मी करते आहे. नेमकं मेंटल हेल्थसाठी, म्हणजे त्यांच्यासाठी सेशन्स वेगवेगळे मुलांसाठी अरेंज करते. आणि इथेच क्लबमध्ये चांगले डॉक्टर्स अवेलेबल आहे, कारण क्लबशी जुळलेले व्यक्ती हे सगळे हाय क्लास लोक आहेत. मग या हाय क्लास लोकांच्या सर्व सर्व्हिसेस जर आपण आपल्या शाळेतील मुलांना देऊ शकत असेल तर किती छान ना. म्हणून मग मी इनर व्हील क्लबच्या माध्यमातून हे काम आमच्या शाळेपर्यंत पोहोचवत असते. यासाठी आमच्या गटशिक्षणाधिकारी आहेत अलका सोनवणे मॅडम, त्या आम्हाला नेहमी सहकार्य करत असतात. आणि चांगल्या पद्धतीने इनर व्हील क्लबचे प्रोग्राम्स आम्ही शाळेमध्ये राबवत आहोत. हेल्थ चेकअपमध्ये डेंटल चेकअप, आय चेकअपसुद्धा आम्ही घेत आहोत. ॲडोलसंट अवेअरनेस करत आहोत आणि विद्यार्थी सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून भरपूर प्रयत्न करतात, जागृत होत आहेत. तर म्हणजे एकूणच बालकांची जागृती करणं, त्यांचा शैक्षणिक विकास, शारीरिक विकास, लैंगिक शोषण, हे सगळं काम तुम्ही करत असता. पण हे सगळं करत असताना घरच्यांची कशी साथ मिळते, कारण तो फार महत्त्वाचा भाग आहे. आणि मग तुम्ही आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी कसा काय वेळ देता? घरच्यांची साथ तर असतेच, पण तुम्हाला मी सांगू का, मी इकडे जे वळले ना, हे काम का बरं मला करावंसं वाटतं? माझे प्रेरणास्थान आहेत. अच्छा. हां, माझे प्रेरणास्थान माझे पप्पा आहेत. अच्छा, वडील आहेत. हां, वडील. माझे वडील, त्यांचं पिंड कसं आहे हेच कळत नाही. त्यांनी समाजासाठी स्वतःला वाहून टाकलेलं आहे. ते डॉक्टर. अच्छा. ते डॉक्टर असताना त्यांच्या डिस्पेन्सरीज जे छोट्या छोट्या खेड्यांवर होत्या, तिथल्या पेशंटची ते सेवा करायची. त्यांनी कधीच मी त्यांना अगरबत्ती लावताना बघितलं नाही. त्यांना म्हटलं तर म्हणायचं काय, देव माझा पेशंट आहे. जर माझे पेशंट दुरुस्त झाले ना तर देव पावला. आणि त्यांचं जे संस्कार होते त्याच पद्धतीचे. घरी काय व्हायचं की घरी जर पेशंट आला आणि त्याला इंजेक्शन लावायचं असेल तर पप्पा पहिले विचारायचे, जेवला का रे बाबा तू? त्यांनी म्हटलं नाही तर मग आईला म्हणायचे, संजू म्हणतात मला घरी, संजूची आई, पहिल्यांदा जेवायला दे. आणि मग त्यांना जेवण झाल्यावर मग ते इंजेक्शन लावायचे. आणि आई त्यांना सहकार्य करायची. अदरवाईज घरामध्ये भांडणं झाले असते. बरोबर आहे ना. घरात भांडणं झाले नाहीत, सुंदर चांगल्या पद्धतीने हे चाललं. ह्या दोघांचं कम्युनिकेशन खूप छान होतं. याचे संस्कार आमच्या सगळ्या बहिणींवर झाले. बरोबर. आणि मी तरी छोटं काम करते. माझ्यापेक्षा नंबर 2ची जी बहीण आहे ती याहीपेक्षा आणखी वरचं काम करते. त्याच्यानंतर जी नंबर 3ची बहीण आहे ती तर अनाथांची माय आहे.
तिचं काम तर खूप मोठं आहे. म्हणजे या माझ्या बहिणींच्या तुलनेत माझं काम खूप छोटं आहे आणि आम्हाला सगळ्यांना आमचा भाव घेऊन चालतोय, भावजे घेऊन चालते. म्हणजे कुटुंबावर जे संस्कार घडले ना हे घरातल्या मोठ्यांमुळे, आणि सेम कुटुंब मला इकडे मला मिळालं. अक्षरशः त्या फाउंटनचे फवारे इकडच्या पण लोकांवर आहेत. माझे मिस्टर पण सेम तसेच आहेत. त्यांना जे वाटलं होतं ना की मी ज्या इंग्लिश मिडियमच्या मुलांसाठी काम करते तर तळागाळातल्या मुलांसाठी काम व्हावं, ही संकल्पना तर त्यांचीच होती मिस्टरांची. माझी मुलगी माझा मुलगा हे मला सोबत असतात. कारण बरेचदा काय होतं ना, हे सगळं करताना तुमचं घराकडे खूप दुर्लक्ष होतं. बरोबर. तर एका आईची भूमिका मुलगी वठवते. ती बरेचदा सगळ्यांसाठी स्वयंपाक करून घेते, मुलगा सगळं ऍडजस्टमेंट करतो. अथर्व गडवार हे सगळे त्यांच्या सहकार्यामुळे सगळं शक्य झालेलं आहे आणि होत आहे. म्हणजे जसे तुमच्यावर संस्कार आई वडिलांचे झालेले आहेत तसं तुम्ही आणखीन नेक्स्ट जनरेशनला संस्कार करतात आहे. आणि हे शिक्षण खरंच आहे शाळेतनं नाही मिळत, हे आई वडिलांनीच करायला लागतं असं आपण म्हणू. मुलं अनुभव म्हणजे अनुकरणातनं शिकत असतात, रिफ्लेक्शन असतात आई वडिलांचे. जे तुमच्यात असेल ना ते त्यांच्यात आज ना उद्या उतरणारच आहे. बरोबर आहे ना. बरोबर आहे. आपण जे घरामध्ये वातावरण देऊ ते अनुकरण करतील आहे, त्यांना मुद्दाम म्हणून शिकवावं नाही लागत. खरंच आहे. या सगळ्यासोबतच आपण लिखाणही करता, बऱ्याच कविता केलेल्या आहेत, लेख लिहिलेले आहेत. तर त्यातली एखादी कविता आम्हाला ऐकवा ना. बाल लैंगिक शोषणावर मी काम करते ना, तर मी एक छोटंसं नाटक सुद्धा लिहिलेलं आहे. प्रतिलिपीवर आहे ते सर्व प्रेक्षकांनी वाचावं अशी मी सगळ्यांना विनंती करते. कारण त्यामध्ये हेच घेतलेलं आहे. एक उर्मिला नावाची शिक्षिका कशी आपल्या विद्यार्थ्यांना या बाल लैंगिक शोषणापासून मुक्त करते, तर त्यावर आहे. तर आपण सर्वांनी वाचावं. हा माझा लेखनाचा भाग तुम्ही म्हटलात म्हणून सांगितला की लेखन आहे. त्याच पद्धतीने मला कविता लिहायला आवडतात. अच्छा. एक व्यक्तिचित्र लिहायला आवडतं की मुलं सगळे माणसं वेगवेगळे असतात, तर त्यांचे गुण आणि वैशिष्ट्य ते लिहायला आवडतात, कारण त्यातनं आपण प्रेरणाच घेत असतो. अच्छा. आपण तुमची कविता ब्रेक नंतर ऐकूया. एक छोटीशी विश्रांती घेऊया. दर्शको हो, कार्यक्रमात वेळ झाली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठेही जाऊ नका, बघत रहा सखी सह्याद्री. कार्यक्रमात पुन्हा एकदा आपलं सगळ्यांचं स्वागत आहे. संगीताताई, आपण कवितेबद्दल बोलत होतो, लिखाणाबद्दल बोलत होतो, तर त्या कवितेच्या 4 ओळी आम्हाला ऐकवाल ना? हो, तशा तर भरपूर कविता लिहिलेल्या आहे, पण मला आवडणाऱ्या कवितेच्या फक्त 4 ओळी ऐकवते. माणसा तू दोरंगी, असा कसा तू बेढंगी, असा कसा तू बेढंगी, असा कसा तू बेढंगी. एक रंग स्वतःचा, दुसरा दाखविण्याचा, बगळा होऊन जगण्याचा, बनवा बनवी करण्याचा. माणसा तू दोरंगी, असा कसा तू बेढंगी, असा कसा तू बेढंगी. क्या बात आहे. म्हणजे माणसाची जे 2 रूपं असतात, दाखवायचे आणि जगापुढे दाखवायचे एक, आणि स्वतःचं, त्याचं वर्णन यात केलेलं आहे. खूपच छान. मॅडम, जाता जाता एक शेवटचा प्रश्न असा आहे की आपण हे जे काम केलेलं आहे बालकांसाठी, महिलांसाठीही काम आपण केलेलं आहे, तर ह्या कामातनं आपण अनुभव संपन्न झालेला आहे. तर या सगळ्याचा समाजासाठी उपयोग व्हावा याच्यासाठी काही पुढील योजना आहेत का अशा आगामी? मला तर एक म्हणायला वाटतं की तुम्ही जे करताना तुम्ही निसर्गाला ओळखा. अच्छा. तुम्ही समोरचे पावलं ओळखा की काय आपल्यासाठी होणार आहे. आणि सध्या पर्यावरण जपणं खूप महत्त्वाचं आहे, म्हणून पर्यावरणासाठी मी स्वतः घरी एक नर्सरी लावली. कारण माझ्या घराचा एरिया आहे ना 8000 स्क्वेअर फीटचा आहे. 8000 स्क्वेअर फीटच्या एरियामध्ये मी काय केलेलं आहे की नर्सरी लावली आणि लोकांना प्रेरित करते की तुम्ही झाडं लावा. कारण सेव्ह ट्रीज प्लांटेशन खूप महत्त्वाचं आहे. सेव्ह ट्रीज तर आता ही परिस्थिती आहे की प्लांटेशन महत्त्वाचं आहे. झाडं लावायला सांगते आहे, त्याचप्रमाणे प्लास्टिक निर्मूलनावर मी काम करते आहे. हे छोट्या छोट्या गोष्टी आहेत. मुलांना सीड बँक तयार करायला सांगते आणि सॅपलिंग्स तयार करायला शिकवते. या सगळ्या गोष्टी भविष्याच्या दृष्टिकोनातून खूप महत्त्वाच्या आहेत. खरंच आहे. संगीताताई, आपण बालकांसाठी बाललैंगिक शोषण, तंबाखूजन्य आणि शाळाबाह्य विद्यार्थी या सगळ्यांसाठी कार्य केलेलं आहे. तर या सगळ्यांसाठी आपल्याला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेलं आहे. तर त्या पुरस्कारांबद्दल कसं वाटतं आणि कुठकुठले पुरस्कार आहेत ते जरा सांगा ना. बघा, माणसाने काम करत राहावं. माझं तरी असं आहे की पुरस्कारासाठी काम करण्यात काहीही अर्थ नाही आहे. तुमचं काम जर चांगलं राहिलं ना तर तुम्हाला कामाचं फळ मिळणारच आहे. तर त्याच पद्धतीने झालेलं आहे.
बालरक्षक टीमनी सावित्रीच्या लेकी पुरस्कार आम्हाला दिलेला होता महाराष्ट्रामध्ये, ज्या महिलांनी चांगल्या पद्धतीने काम केलं त्यांना. त्यानंतर आविष्कार फाउंडेशन कोल्हापूर त्यांनी समाज गौरव पुरस्कार राजमाता जिजाऊ पुरस्कारांनी सन्मानित केलं, ते याच वर्षीचं आहे. अच्छा. त्यानंतर कलार समाज, माझा समाज जो आहे ना, तिथून पुण्यामध्ये त्यांनी गुणवंत शिक्षिका म्हणून असे बरेच सन्मान आहे. तंबाखू शाळांसाठी पण सन्मान प्राप्त झालेला आहे. आणि असे छोटे मोठे तर चालूच असतात, ते असणारच. बरोबर आहे. यासोबतच आकाशवाणीवरही तुम्ही महिलांसाठी बरंच काम केलं. महिलांसाठी महिलोन्नती याच्यावर केलेलं होतं. आणि मी तर म्हणेल की प्रत्येक महिलेनी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांची ग्रामगीता वाचावी. त्या ग्रामगीतेमध्ये महिलांसाठी 20व्या अध्यायामध्ये दिलेलं आहे की एक महिला, जर शिक्षक आणि महिला अख्खा समाज घडवू शकतो. जर आपलं गाव चांगलं करायचं असेल तर शिक्षक चांगला असावा, घरातली महिला चांगली असावी. महिलांनी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे त्याविषयी सांगितलेलं आहे. सगळ्यांनी ग्रामगीता वाचावी, आपल्याला समजून येईल. ग्रामगीतेमध्ये खरंच खूप सुंदर सांगितलेलं आहे. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज म्हणतात, अरे कशाला रिकामा फिरतो, तुझं गावच नाही का तीर्थ. म्हणजे इकडे तिथे तीर्थांना जाण्यापेक्षा आपल्याच गावाचं तीर्थ करणं हे किती चांगलं आहे. आणि नेमकं तुम्ही हेच काम करता आहात ताई, खूपच छान. आज संगीताताई गडवार आपल्या स्टुडिओत आल्यात आणि बालरक्षा आणि बालसुरक्षा याविषयी आपल्याला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं. संगीताताई, आपण इथं आलात आणि आपला अमूल्य वेळ देऊन आम्हाला अतिशय मोलाचं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल नागपूर दूरदर्शनतर्फे मी आपले अतिशय आभारी आहे.